नमस्कार. करमदंड मराठी वर्तमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे. 4 वर्षाच्या कालावधीनंतर म्हणजे तब्बल 2021 मध्ये नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुका संपुष्टात आल्या आणि 4 वर्ष झाले प्रशासनाचा काळ चालू आहे आणि आता अवघ्या काही दिवसावर नगर परिषद निवडणुका येऊन ठेपलेल्या आहे. तर त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज रोजी करमदंडच्या माध्यमातून खुलेआम चर्चा व्यासपीठाचं आयोजन करून या नगर परिषदेसाठी डायरेक्ट जनतेतून नगराध्यक्ष निवडी संदर्भात जे उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत त्या मुरुम नगर परिषद नगराध्यक्ष पदावर इच्छुक असलेल्या उमेदवारांचं त्यांच्याशी आपण करमदंडच्या माध्यमातून बातचीत करूया आणि खुलेआम चर्चा करूया. खुलेआम चर्चा म्हणजे प्रसार माध्यमाची एक जबाबदारी आहे. निवडणूक म्हणलं की सर्वात आधी विरोधकांना संधी देणं हे प्रसार माध्यमाचं काम आहे आणि ते काम आम्ही प्रसार माध्यमाच्या माध्यमातून पहिल्यांदा विरोधकांना संधी देत जे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया आणि आपण त्यांच्याशी खुलेआम चर्चा करूया. नमस्कार सर. नमस्कार. आपलं करमदंड मराठी वर्तमध्ये स्वागत आहे. सध्या नगर परिषद निवडणुका म्हणजे 4 वर्षानंतर निवडणुका लागलेल्या आहेत. तर या 4 वर्षानंतर म्हणजे प्रशासनाचा काळ होता. आता निवडणुकीसाठी नगराध्यक्ष जनतेतून नगराध्यक्ष निवड करायचा आहे आणि तर त्या नगराध्यक्ष पदासाठी आपण इच्छुक उमेदवार आहात किंवा प्रबळ दावेदार उमेदवार आहात. तुम्हाला याबद्दल काय वाटते की उमेदवार म्हणून किंवा नगराध्यक्ष पद याबाबत? मी नमस्कार, अजित कुमार अरविंद चौधरी, माजी नगरसेवक तथा युवासेना तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे. मी गेल्या 2016 मध्ये मुरुम नगरीचा नगरसेवक म्हणून 5 वर्षाचा कार्यकाळ काढलेला आहे. खरं तर मधल्या काळामध्ये कोरोनाचा काळ एवढा मोठा गेल्यामुळं निवडणुका 4 वर्ष लांबणीवर गेल्या. त्याच्यामुळं मतदार असेल, काही उत्सुक उमेदवार असतील, त्यांच्यावर खूप मोठी गदा आल्यासारखं झालं. अशा पद्धतीचं आणि बऱ्याच मागच्या काळामध्ये पुला खालून बरंच काही पाणी गेलंय. काही लोक आमच्या सोबत असलेले महाविकास आघाडीतले काही लोक बीजेपी मध्ये गेले. त्याच्यामुळं मुरुम शहरामध्ये एखाद्या नवीन माणसाला किंवा नवीन चेहऱ्याला संधी द्यावं या नागरिकांना मी एवढंच त्यांना आज इथं सांगतोय. जे नवीन चेहऱ्यांना नवयुवकांना संधी मिळावं नगराध्यक्ष पदासाठी हे इच्छा तुम्ही व्यक्त करताय. तुम्ही 5 वर्ष नगरसेवक पण होतात. पूर्वीचे निवडणूक आणि आताच्या निवडणूक, आता तुम्ही युवा फळीमध्ये काम करताय. पूर्वी काही काळ म्हणजे निवडणुकीचा जो काळ आहे ज्यावेळेस तुम्ही राजकारणात नव्हतो परंतु एक युवक म्हणून किंवा एक मतदार म्हणून काही अनुभव असे आहेत की एक काळ असा होता की प्रत्येक वार्डामधील मतदार विस्कळीत होऊ नये यासाठी त्या वार्डाची काळजी घेतली जायची किंवा मतदारांचं विस्कळीत होऊ नये यासाठी काळजी घेतली जायची. परंतु आताच्या म्हणजे तेव्हाची निवडणूक काळ आणि आताच्या निवडणूक काळामध्ये तुम्हाला असं काय बदल वाटतो की किंवा त्यावेळेस मतदाराची काळजी घ्यावी लागायची, आता कुठेतरी उमेदवाराची काळजी घ्यावी असं तुम्हाला वाटते? हे तुम्ही जे बोललात की गेल्या 40 वर्षापासूनचा आपला हा मुरुमचा प्रवास खूप कठीण काळ गेलेला आहे. पण 40 वर्षामध्ये सत्तांतर झालेलं नाही. कारण की मागच्या काळामध्ये 2 काँग्रेसचे गट होते मुरुम शहरामध्ये, पण एका काँग्रेसच्या गटाचंच वर्चस्व होतं. आता मागच्या काळामध्ये सुद्धा निवडणुका झाल्या त्यावेळेला सुद्धा उमेदवार सांभाळायची तुम्ही जसं म्हणता की खूप कठीण काम आहे. कठीण काम काय झालंय की केंद्रातलं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार असेल, मागच्या या 4 वर्षामध्ये इतकं गडूळ काम झालेलं आहे की सकाळी उठून विचारावं लागतंय तुम्ही आज कुठल्या पक्षात आहात. अशी परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. पहिलं कसं होतं, वार्ड सांभाळत असताना तिथल्या लोकावाला मतदारावाला आपण साथ घालण्यासाठी दारापर्यंत जायचो, त्यांना विनवणी करायचो की बाबा मी एक असा माणूस आहे, मतदान करा. आता अशी परिस्थिती झालेली आहे, फॉर्म विड्रॉल पर्यंत आपल्या सोबतच्या जो नगरसेवक असेल
किंवा आपल्या सोबतच्या जो मुरुम शहरातील जे 20 नगरसेवक असतील ते सांभाळायचं खूप अवघड झालेलं आहे. कारण काय परिस्थितीच अशी झालेली आहे. कारण कोरोनाच्या काळामध्ये जो कार्यकाळ महाविकास आघाडीनं काढला त्यावेळेला सत्तांतर झाली महाराष्ट्रामध्ये. असं अनपेक्षित कुणालाही वाटलं नव्हतं की 40 आमदार फुटून एक गट निर्माण करून बीजेपीचं सरकार येईल. तर तिथंच असं झालेलं आहे. तर बाकीच्या तळागाळापर्यंत तो परिणाम आपल्याला जाणवणारच आहे. त्याच्यामुळं मतदार सांभाळाचं आता कठीण काम राहिले नाही, फक्त आता उमेदवार सांभाळाचं खूप कठीण काम आहे आपल्या मुरुम शहरामध्ये. महाराष्ट्राच्या राजकारणात धाराशिव जिल्ह्याचं महत्वाची भूमिका आहे आणि या धाराशिव जिल्ह्यामध्ये तसं धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा म्हणजे सध्या आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गट किंवा बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हयात असतानापासून धाराशिव जिल्ह्याला शिवसेनेचा बालेकिल्ला मानलं जायचं. आणि त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील सर्वात महत्वाचं शहर म्हणजे मुरुम शहर. मुरुम शहर उमरगा तालुका. तर ह्या मुरुम शहरालाही शिवसेनेचं बालेकिल्ला मानले जायचं. आज ह्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये ह्या मुरुम शहरामध्ये कुठंतरी थोडंफार खिंडार पडलंय किंवा कट्टर शिवसैनिक जे होते कुठंतरी विस्कळीत झाले असं तुम्हाला कधी वाटलं आहे का? हो, असं वाटलं आहे. म्हणजे झालेलं आहेच ना. मागच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण बघितलं, 3-3.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये बघितलं की आमच्यातून एकनाथ शिंदे साहेब एक वेगळा गट निर्माण करून शिवसेना ही त्यांनी तिकडे नेली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मानणारा वर्ग आमच्याकडे राहिला. पण मी तुम्हाला असं सांगतो की धाराशिव जिल्ह्यामध्ये हा जो शिवसैनिक आहे आमचा हा बालेकिल्ला आहे. त्यातल्या त्यात उमरगा हा सुद्धा आमचा बालेकिल्ला आहे आणि मुरुम मध्ये सुद्धा आमची ताकद आहे. ह्याच्यावरून मी तुम्हाला सांगतो की मागच्या मध्ये 2 निवडणुका आपल्या देशातली आणि राज्यातली झाली. त्याच्यामध्ये अव्वल स्थानावर आम्ही आहोत. कारण की मार्केट कमिटीची ज्या वेळेला निवडणूक झाली त्यावेळेला सुद्धा आमचाच झेंडा फडकलेला होता. आमदारकी निवडणूक ज्या वेळेला झाली त्यावेळेला सुद्धा आमचाच आमदार निवडून आला आणि खासदार साहेब ज्या वेळेला निवडणूक झाली त्यावेळेला सुद्धा आमचाच खासदार निवडून आला. त्याच्यामुळं धाराशिव जिल्ह्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद आहे आणि मुरुम शहरामध्ये थोडाफार शिंदे गटाकडे असेल इकडे असेल विस्कळीत झालेला शिवसैनिक आहे. त्याला आपण नाकारता येणार नाही. त्या गोष्टीला आपण एकत्र करण्याचं काम आणि या निवडणुकीमध्ये त्यांना सोबत घेऊन जाण्याचं काम आपण त्या निवडणुकीमध्ये करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे थोडक्यात सत्ता जरी परिवर्तन जरी झालेलं असेल तर तुमच्या मतपेटीवर परिणाम त्याचा झालेला नाही. जे मतदार आहेत ते तुमच्यासोबत कायमस्वरूपी मतदार आहेत. आता राहिला विषय 1939ला आपली नगर परिषद स्थापना झालेली आहे मुरुम नगर परिषदची. 1954 पासून निवडणुका चालू झाल्या आणि तसं म्हणायला गेलं त्यावेळेस कोणत्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली जायची नाही. ते पॅनल करून निवडणूक लढवले जायचे. त्यामध्ये आत्ताचे सध्याचे सत्ताधारी म्हणजे आता प्रशासक काळ त्या आधीचे सत्ताधारी म्हणजे 50 वर्ष एकाच गटाकडे ही सत्ता होती. तर ह्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला असं काय वाटतं काही म्हणजे 50 वर्षा खालचं मुरुम आणि 50 वर्षानंतरचा मुरुम त्यामध्ये काय थोडंफार बदल झालाय असं तुम्हाला काय वाटतंय का? नाही, आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो चांगला प्रश्न आहे तुमचा. 50 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुमच्याकडे जी सत्ता होती विकास तर झालाच पाहिजे ना. मला काय म्हणायचं आहे, ज्या वेळेला आपल्या घरामध्ये लहान मूल जन्मतो, समजा तो पहिला महिना असेल दुसरा महिना असेल 10 वर्ष 20 वर्ष त्याच्यामध्ये जी प्रगती होत असते, तो चालतो पळतो उठतो बोलतो शिक्षण घेतो. 50 वर्ष लोकांना तुमच्यावर प्रेम दाखवलं, 50 वर्ष लोकांनी तुमच्यावर जीवापाड प्रेम केला आणि तुम्हाला एक हाती सत्ता तुमच्या हातात दिली. तर तो विकास झालेला आहे. मी असं म्हणणार नाही की विकास झालेला नाही, पण काही विकास राहिलेला आहे. काही विकास राहिलेला आहे. तुम्ही म्हणता की लाईट पाणी आणि रस्ता हे माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. तुम्ही दिलात म्हणजे तो तुम्हाला लोकांनी मतदान दिलं त्या आधारावर तुम्ही हे मूलभूत गरजा दिला. तुम्ही मुरुम शहराची जर भौगोलिक परिस्थिती बघितला, भौगोलिक म्हणजे की मुरुम शहर हा कृषीप्रधान क्षेत्र आहे, ज्याचं की शेतावरच उत्पन्न आहे, ज्याचं की शेतात जर उत्पन्न नाही निघालं तर गावामध्ये आपल्याला रोनक राहत नाही. मला वाटतंय ह्या मागच्या काळामध्ये खूप पाऊस झाला, मे पासून ते पार आतापर्यंत पाऊस चालू आहे. तर त्या काळामध्ये पिकाचं नुकसान झालं तर आपल्या गावामध्ये काही लोकांनी दिपोळी केलेली नाही, काही लोकांचा अडचण आहे. तर ह्या बाबतीमध्ये
तुम्ही जसं म्हणलात की मुरुम हा सत्तेचं केंद्र आहे, मुरुम हा आपला धाराशिव जिल्ह्यामधलं मूळ गाव आहे, तर त्याच्या अनुषंगानं सुद्धा तुम्ही ते काम करणं आवश्यक होतं. आणि हे काम करत असताना अजून बरेच काम आपल्या मुरुम शहरामध्ये राहिलेले आहेत. एखादं युनिट आपण तुम्ही आणायला पाहिजे होतं. त्या युनिटच्या माध्यमातून लोकांना रोजगार निर्मिती करून देणं अनिवार्य होतं. अशा पद्धतीचे कामं आपल्या मुरुम शहरामध्ये बरेच राहिलेले आहेत. पाणीचा जो प्रश्न आहे मुरुम शहरामध्ये, काही ठिकाणी पाणी अजून बी येत नाही, काही ठिकाणी पाणी येतोय, पण ते काय 100 लिटर 200 लिटर प्रमाणे पाणी येतोय मुरुम शहरामध्ये. रस्त्याचा प्रश्न असेल, हा रस्त्याचा प्रश्न माझ्या माहितीस्तव बऱ्यापैकी रस्ते झालेले आहेत. म्हणजे रस्ते झाले आणि पाणी आलं आणि लाईट आली म्हणजे विकास झाला असं माझ्या म्हणण्यात तर नाहीये. विकास करण्यासाठी खूप काही काम आहेत. आपल्या गावामध्ये गार्डन हवे आहे, आपल्या गावामध्ये एवढी मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, त्याला चालना मिळाली पाहिजे, चांगल्या पद्धतीने चाललं पाहिजे, अशी आमची एक भावना आहे विरोधकाची. आपणही 5 वर्ष नगरसेवक होतात, तर या 5 वर्षाच्या नगरसेवक काळामध्ये किंवा त्याआधी एक सामाजिक काम करत असताना काही सामाजिक कार्य आपल्या हातून घडलेले आहेत व त्याचबरोबर नगरसेवक असतानाही काही कार्य आपल्या हातून घडलेले आहेत. ते घडलेले कार्यापैकी काही ते 1-2 कार्याचा तुम्ही आढावा आम्हाला देऊ शकता? मी तुम्हाला आता म्हणजे विरोधकाचे काय कारनामे केलेले आहेत मी तुम्हाला ते न सांगता, म्हणजे आपण काय केलो मागच्या कोरोनाच्या काळामध्ये, मला वाटतंय 19-20 या कालावधीमध्ये मुरुम आपलं देश पूर्ण लॉकडाऊन झाला होता. लॉकडाऊनच्या कार्यकाळामध्ये आपण मुरुम शहरामध्ये, मला वाटतंय म्हणजे मी एकमेव नगरसेवक असेल मुरुम शहरातला की मी ते रस्त्यावर उतरून काम केलेलं आहे. म्हणजे कोणी उपाशी राहणार नाही यासाठी आपण मुरुम शहरामध्ये 200 ते 400 किट वाटप केले, की त्याच्यामध्ये असेल तांदूळ असेल, तेल असेल, काय असेल ते जे आपल्याला शक्य आहे तेवढ्या पद्धतीचं आपण काम केलं. आपल्या मुरुम शहरामध्ये ज्या वेळेला मास्क मिळायचे नाहीत, सॅनिटायझर मिळायचं नाही, तुटवडा पडायचा, त्यावेळेला आम्ही 2000 बाटल्या सॅनिटायझर, मास्क, N95चं मास्क, आणि त्याच्यानंतर मुरुम शहरामध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला अत्याधुनिक गाडीची एक व्यवस्था नव्हती की बाबा आपल्या इथून ऑक्सिजन लावून उमरग्याला पेशंट जायचं नाही, त्यावेळेला मी माझ्या लोकप्रतिनिधीला सातत्यानं फोन करून मला एक ऑक्सिजनची अँब्युलन्स उपलब्ध करून द्या, आपण त्या हॉस्पिटलला उपलब्ध करून देण्याचं काम केलंय. आणि खरं तर इतका जिव्हाळ्याचा विषय होता तो कोरोना काळामध्ये, की अपेक्षित होतं की सत्ताधाऱ्यांनी रस्त्यावर उतरून काम करायला पाहिजे होतं, तर ते केले नाहीत. ते त्यांच्या जीवाला घालून केले नसतील. तर आम्ही अशा पद्धतीचं काम या मुरुम शहरामध्ये या लोकांसाठी आम्ही केलेलं आहे. एक नगरसेवक म्हणून जबाबदारी पार पाडत असताना मुळात नगरसेवकाची जबाबदारी काय असते? ते पर्टिक्युलर त्या वार्डसाठी एक जबाबदारी त्याची काय असते नगरसेवकांची? आपल्या लोकांवर अन्याय नाही झाला पाहिजे सगळ्यात पहिलं. आणि आपल्या भागामध्ये ज्या समस्या असतात, छोट्या मोठ्या समस्या असतात, समजा काही म्हणजे वार्डामध्ये एवढा मोठा काय समस्या नसतं. कधी नळाला पाणी येत नाही, कधी गटर साफ करायला माणूस येत नाही, कधी लाईट व्यवस्थिशीर चालू नसते. आणि आपली एक जिम्मेदारी असते की आपल्या नागरिकांवर जो नगरपालिकेच्या माध्यमातून जी कर आकारणी केली जाते, म्हणजे घरपट्टी असेल, नळपट्टी असेल किंवा बेबाकी प्रमाणपत्र असेल, ते आपल्या लोकांवर लादू नये यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. आणि आपल्या लोकाला आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला काय देता येईल, देता येईल म्हणजे काय, की शासनाच्या ज्या योजना आपल्या मुरुम शहरामध्ये येतात, समजा त्याच्यामध्ये असेल घरकुल असेल, शौचालयाची मध्ये योजना आली होती, ती आपल्या लोकांना कितपत देता येईल आणि त्यांना आपल्याला ते देणं घ्यायला सुद्धा भाग पाडणं, हे एवढं काम आपण जर केलं तर वार्डातले लोक आपल्यावर सदैव प्रेम करणारे लोक असतात. त्याच्यामुळे आपल्याला कुठल्या अडचणी, त्या व्यतिरिक्त काही समस्या असतात प्रत्येक घरामध्ये, काही शासन प्रशासन दरबारी काही कागदोपत्री समस्या असतात. आता हे काळ तुम्ही पाहताय की प्रत्येक व्यक्ती हा आधार कार्ड साठी पळापळी करतोय, आधार कार्ड लिंक करण्यासाठी पळापळी करतोय, किंवा कुणाकडे रेशन कार्ड आहे तर धान्य मिळत नाही, कुणाकडे रेशन कार्डच नाही. असे काही समस्या ही नगरसेवकाची जबाबदारी आहे का नाही आहे? हे तुम्ही जर म्हणलात, हे जबाबदारी नगरसेवकाची आहे, पण हे जे प्रोग्राम राबवतोय तो राबवतो राज्य शासन.
म्हणजे तुमच्या जर मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळातलं जर 2.5-3 वर्षाच्या कार्यकाळातलं जर तुम्ही बघितलं तर कसं आहे, ह्या सरकारचं मत कसं आहे की आता किसान सन्मान योजना म्हणून त्यांनी देशभरात चालू केली. मला तुम्ही आज सांगा, आपल्या उमरगा शहरामध्ये म्हणजे उमरगा तालुक्यामध्ये मला वाटतंय पहिला हप्ता, माझ्याकडे आकडेवारी नसेल मी देतो तुम्हाला, म्हणजे आता तुम्हाला मी ढोबळ मनाने एक सांगतोय, 38 ते 40 हजार लोकांना मिळत पहिला हप्ता. मला वाटतं आता 22वा हप्ता असेल, 22वा असेल, मध्यंतरी 21वा हप्ता असेल. तर ते हप्ता किती लोकांना मिळतो तुम्ही जर त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल. कारण हे सरकारला योजना द्यायचे पण तुम्हाला मिळू नये. तुम्हाला आधार कार्ड लिंक करा, बँकेला पासबुक लिंक करा. मला सांगा तुम्ही प्रत्येक वर्षाला तुम्ही आधार कार्ड लिंक करता, अपडेट करता. आधार सेंटर मुरुम शहरामध्ये किती चालू आहेत? मुरुम शहरामध्ये एक आधार सेंटर चालू आहे. एक आधार सेंटरला कमीत कमी एक जर माणूस गेला तर त्याचं अर्धा तास ते 1 तास जातो. काही जणांचे थंब उठत नाहीत, काही जणांचे डोळे व्यवस्थिशीर दिसत नाहीत, काही जणांचे अशा बऱ्याच समस्या असतात. पण ह्या समस्या जर आमच्या नगरपालिकेकडे त्यांनी जर दिलं, आधार सेंटर म्हणा किंवा ह्या जर योजना राबवा नगरपालिकेच्या माध्यमातून जर म्हणलं तर त्यावेळेला ही नगरसेवकाची जिम्मेदारी पडेल आणि नगरसेवक स्वतः दारापर्यंत जाऊन त्याच्या घरापर्यंत बसून तो काम करून घेण्याचं काम करणार आहे. हे योजना राज्य शासनाची आहेत, हे केंद्र शासनाची योजना आहेत. म्हणजे तुम्हाला लाभ द्यायचा आहे पण तुम्हाला मिळू नये अशा पद्धतीचं काम त्यांनी ह्या महाराष्ट्रामध्ये चालू केलेलं आहे. सत्ताधारीच्या काळामधील जे कामे झालेले आहेत ते कामावर तुम्ही कितपत खुश आहात, आणि सत्ताधारीच्या काळामध्ये काही भ्रष्टाचार जर झालेले असतील तर ते पुराव्यासहित तुम्ही सादर करू शकता? हो, मी सादर करणार ना. मी माझ्या कार्यकाळामध्ये 2016 ते 2021 या कार्यकाळामध्ये मुरुम नगरीचा नगरसेवक असताना मी ज्या वेळेला नगर परिषदमध्ये माझा कार्यकाळ ज्या वेळेला चालू झाला, आमच्या मुरुम शहरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजना म्हणून एक LED बसविण्याचं टेंडर मिळालं होतं, अश्विनी इलेक्ट्रॉनिक म्हणून. त्या ठेकेदारानं आम्हाला मुरुम शहराला एक 5-50 लाख रुपयाचा गंडा घालून केला. तर मी तुम्हाला आज पुराव्यांशी सांगतोय की त्याने मुरुम शहराचं ज्या वेळेला त्याला टेंडर मिळालं, ज्या वेळेला वर्क ऑर्डर झाली त्याची, ती वर्क ऑर्डर होती 16-17ची वर्क ऑर्डर होती. आणि आमचं म्हणणं असंच होतं, त्यांनी जो 16-17चा DSR वापरणं अपेक्षित होतं तो DSR न वापरता त्यांनी 12-13 या कार्यकाळामधला DSR त्यांनी PWDचा वापरला. आणि त्या PWDचा DSR वापरत असताना त्यांनी 90 वॅटचा जो बल्ब होता, आपल्या मुरुम शहरामध्ये आर्को कंपनीचे त्यांनी 90 वॅटचे बल्ब बसवले. 90 वॅटचा बल्ब DSR नुसार होता तो 8,000, त्यांनी बसवले 20,000 रुपयाला, म्हणजे 10,000 रुपयाचा तफावत झाला. त्या ठेकेदाराने मला वाटतंय मुरुम शहरामध्ये 300 बल्ब बसवले, 320 पोल्ला बसवले आणि 500चं बिल अदा केलं त्यांनी. आणि 500चं बिल अदा केल्यानंतर मी त्यावेळेला सदस्य असताना म्हणलं, मी साहेब म्हणलं हे आपल्या गावामध्ये 300च्या वर तर पोल नाही. ते म्हणते की 500चं, असं होऊ शकत नाही. तर त्यावेळेला ज्या वेळेला मोजणी केली असता ती 320 पोल आपल्या मुरुम शहरामध्ये निघाले. नंतरच्या काळामध्ये आमच्याकडे छायाचित्र आहेत, त्यांनी बिल अदा केलेलं पावती आणि त्यांनी लेटर दिलेलं तुम्हाला पावती आहे, कॅमेऱ्याला दाखवा. हे बिल अदा केलेले तारीख आहे इथवर. हे पहा, एक उदाहरणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजित चौधरी यांनी सादर केलेला आहे. अश्विनी इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे 16 सप्टेंबर 2017ला बिलाची मागणी करण्यात येतो आणि मुळात काम त्याचा होतो 2 ऑगस्ट 2018. हे कागदपत्र आहे. म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप करत असताना पुराव्यानिशी आरोप अजित चौधरी यांनी केलेला आहे. व त्याचबरोबर आणखीन कोणते विषय आहेत तुमच्याकडे, असे कोणते तुम्हाला असं वाटतं की हे काय, आपण तो कार्यक्रम आदेश जर बघितला समजा, तो कार्यक्रम आदेश लिपिक 28/10/2016 आपल्याला हा ठेकेदार कार्याध्यक्ष म्हणजे नगरपालिकेनं यांना ह्या वेळेस दिलं होतं. हे DSR त्यावेळेसचा हा DSR रेट आपण काढलेला आहे. हा बघा DSR त्यांनी वापरलेला DSR आहे बघा, 13-14चा DSR त्यांनी वापरलेला आहे. 13-14च्या DSR नुसार त्यांनी हा रेट आपल्याला आकारणी केलेला आहे. खरं तर 13-14च्या DSR मध्ये 100 वॅटचाच दिवा होता. 100 वॅटचा दिवा 32,000 रुपयाला होता, तर त्यांनी आपल्याला लावलाय 55,000 रुपये प्रमाणे. म्हणजे हा DSR चुकीचा वापरला त्यांनी. आमचं म्हणणं असं होतं की त्यांनी हा DSR वापरणं अपेक्षित होतं 2016 आणि 17चा.
म्हणजे महानगरपालिकेच्या पुणे महानगरपालिका असेल, मुंबई महानगरपालिकेमध्ये इलेक्ट्रॉनिक हा DSR नवीन पद्धतीने निघतो. त्याच्या DSR त्याने वापरायला अपेक्षित होता, पण तो न वापरता अशा पद्धतीचं काम त्याने करून आपल्या मुरुम शहराला गंडा घालून गेल्याचं काम दिसून येत आहे. ज्या भ्रष्टाचार आता सत्ताधाऱ्यांचं समजायचं की संबंधित ठेकेदाराचं समजायचं? आता याच्यामध्ये असं तुम्ही जर म्हणलो सत्ताधाऱ्याचा समजायचा आहे का ठेकेदाराचा समजायचा आहे, तर खरं तर माझं सरळ सरळ म्हणणं आहे, याच्यामध्ये सत्ताधारी असेल, तत्कालीन काही मुख्याधिकारी असेल, ह्या सगळ्यावर हा ठपका ठेवण्याचं म्हणजे काम आहे आपलं. असं सर्व व्यक्ती इन्व्हॉल्ड हा इन्व्हॉल्ड असणार ना. म्हणजे दोन आपण सत्तेत असताना जर तुम्हाला आम्ही उघडकीस करून दाखवत असेल, त्याच्यावर माझी हिअरिंग सुद्धा झाली माझी कलेक्टर साहेबाकडे. तर याबाबत ज्यावेळेस LED बल्ब बसवण्यात येत होते त्यावेळेस भ्रष्टाचार घडतो हे समोर दिसत होतं. अशा परिस्थितीत नगरसेवक असताना अजित चौधरी यांनी हा प्रश्न मांडला, सुनावणी झाली, तरीही जो भ्रष्टाचार व्हायचा तो झाला असे मत अजित चौधरी यांनी आपल्या खुलेआम चर्चेमध्ये मांडलेलं आहे. याचबरोबर सर, तुम्हाला काय वाटतं आता पुढील काळामध्ये जे आता निवडणूक आता होणार आहे की सत्ताधाऱ्याकडे त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्याकडे विकास कामाचं पुस्तक त्यांच्याकडे आहे, तर तुम्ही कोणतं पुस्तक घेऊन जनतेसमोर आता जाणार आहात? 45 वर्षामध्ये तुम्ही सत्ता भोगलेली आहात, त्याच्यामुळे तुम्ही विकास कामाचं पुस्तक न दाखवता मुरुम शहरांना तुम्ही आता पुढे काय करणार आहात, पुढे काय देणार आहात हे जर सांगितलं तर चांगलं राहील. आम्ही काय करणार आहात हे तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही एक जाहीरनामा काढू, की त्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही काय ज्या वेळेला आम्ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आम्हाला ज्या वेळेला डिक्लेअर होईल त्यावेळेला आम्ही तुम्हाला एक जाहीरनामा देऊ. त्या जाहीरनाम्यामध्ये आमचे बरेच काही विषय असतील, त्या विषयावर आम्ही तुम्हाला सविस्तर चर्चा करू. तर करमदनच्या खुलेआम चर्चामध्ये आपण आज नगराध्यक्ष पदाचे जे प्रबळ दावेदार उमेदवार आहेत, शिवसेना उभाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे नगरसेवक पण होते अजित अरविंद चौधरी, यांच्याशी आपण खुलेआम चर्चेमध्ये बातचीत करत आहोत. तर या खुलेआम चर्चेच्या माध्यमातून आमचं एक प्रांजळ मत आहे करमदनच्या माध्यमातून की खुलेआम चर्चेतून माणसांनी जे शहराच्या विकासासाठी राजकारण किंवा हे निवडणुका 5 वर्षांनी येतात जातात, परंतु शहराच्या विकासात्मक धोरण डोळ्यासमोर ठेवून आता आरोप प्रत्यारोप होत राहणार राजकारण म्हणलं की, परंतु शहराचं विकासात्मक धोरण डोळ्यासमोर ठेवून आपण करमदनच्या माध्यमातून एक खुलेआम चर्चाचं व्यासपीठ आपण चालू केलेलं आहे. आणि त्या खुलेआम चर्चामध्ये आम्ही सर्वप्रथम जो स्थान आम्ही दिलेला आहे विरोधकांना, आज अजित चौधरींशी आपण बातचीत केलेला आहे. आणि अजित चौधरींशी बातचीत करत असताना आपण अनेक गोष्टीवरची पोहापोहा झालेला आहे, सामाजिक असतील, राजकीय असतील किंवा विकासात्मक धोरण असतील किंवा सत्ताधाऱ्यांनी काय करायला पाहिजे होतं आणि काय झालेलं आहे, या असे काही विषय असतील तर त्या सर्व विषयांना आपण हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर अजित चौधरी यांनी एक मत व्यक्त केलेलं आहे की आता कुठेतरी युवा पिढीला संधी मिळणं अपेक्षित आहे. युवा पिढींना किंवा जे विकासात्मक कामं करायची आहेत किंवा त्यांचा जो अजेंडा आहे युवा पिढीचा, जे दूरदृष्टी आहे ते दूरदृष्टी साकारण्यासाठी जनतेने त्यांना सहकार्य करणं किंवा जनतेने त्यांना निवडून देणं अशी अपेक्षा अजित चौधरी यांनी व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर आपण पुन्हा एकदा चौधरी साहेब, तुम्ही जनतेला काय आवाहन करू इच्छिता? मी सर्व जनतेला असं सांगतोय की त्यांनी माझा मागचा 5 वर्षाचा कार्यकाळ त्यांनी बघितलेला आहे. मी एक नगरसेवक असतानाच्या कार्यकाळामध्ये मुरुम शहरामध्ये 15 नगरसेवक त्यांचे असताना आणि 2 स्वीकृत नगरसेवक 17 नगरसेवक असताना मी जे काम केलं, प्रशासनासोबत असेल भांडणं, सत्ताधाऱ्यासोबत भांडणं असेल, मी माझ्या वार्डाला काय मिळतं आणि मी माझ्या मुरुम शहरांना काय देऊ शकतोय, हे जे काम मी मुरुम शहरामध्ये केलेलं होतं. कोरोना काळामधलं काम असेल, सामाजिक काम असेल, मुरुम शहरामध्ये शिवजयंतीच्या माध्यमातून शिलाई मशीनचे वाटप असेल, मोफत चष्मे देण्याचं प्रोग्राम असेल, ह्या मुरुम शहरामध्ये आपण केलेला आहे. यापुढे त्यांनी मला नगराध्यक्ष पदासाठी संधी द्यावी आणि मला निवडून द्यावं आणि मला मतदान करावं आणि मी पुढच्या काळामध्ये सुद्धा नगराध्यक्ष नगरसेवक जसा होतो म्हणजे नगरीची सेवक, नगरसेवक म्हणजे
मी काय असं माझं पद मिळालं म्हणून मी जास्त जोरानं किंवा ह्याच्यानं मिरवलेलं नाही. हे फक्त जनतेची सेवा केलेली आहे. मला वाटतंय सर, म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मी मुरुम शहरामध्ये म्हणजे ते काय जेवढे रहिवासी शिक्के असतील, जेवढे जन्माचे प्रमाणपत्र असतील, मी इतके शिक्के मारले की माझे 2 शिक्के झिजले. तेवढे जर शिक्के करणाऱ्या लोकांनी जर मी मला मतदान केलं तर मी मुरुम शहरामध्ये नगराध्यक्ष होईन, मला खात्री आहे. तर ह्याच्या पुढे सुद्धा चांगलं काम मी करेन आणि तुमच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याचं मी आज तुम्हाला इथं शब्द देतो आणि मला त्यांनी संधी द्यावं एवढंच मी त्यांना पूर्ण मुरुम शहरांना विनंती करतो. तर माझ्या कार्यकालामध्ये नगरसेवक असताना किंवा नगरसेवक नसतानाही सामाजिक माध्यमातून, राजकीय माध्यमातून मी जनतेसाठी काम केलेलं आहे आणि माझ्या कामाची पोचपावती म्हणून जनतेने मला निवडून द्यावं असं मत अजित चौधरी यांनी करमदनच्या खुलेआम चर्चेच्या व्यासपीठातून मांडलेलं आहे. करमदन मराठीवरचं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.